Co-powered by टेक्नो। भाजपच्या फायद्यासाठी तिसरी आघाडी निर्माण केली जाते। पद आणि पैसा वापरून हे सर्व केलं जातं, त्यामुळे तिसरी आघाडी अशा निर्माण होत असतात। संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे। जेव्हा काँग्रेस आणि भाजप लढत होतं देशामध्ये, तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना। मग ते पैशासाठी लढत होती का शिवसेना? ती तिसरीच होती। यांचा काय महाराष्ट्र यांचं सातबारावर, यांचं महाराष्ट्र सातबारावर यांचाच हक्क आहे। उद्या मी लढलो, आम्ही शिवसेना, मी पण एकटं लढलो, मग आम्ही पैशासाठी लढलोय। 4 वेळेस निवडून आलोय। संजय राऊतला माहीत नाही निवडून कसं येता येते। तर मग असं काढली जीवन लागले टाळूला असं बोलू नये। इतक्या समजदार चांगल्या नेत्यानं अशा पद्धतीनं बोलणं हे मला वाटतं उचित नाही। अखेर लढण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे। तुमच्यासोबत आलो असतो तर चांगले आहो। आणि दुसरं, आता या तिसऱ्या आघाडीचा फायदा काँग्रेसला होईल का भाजपला होईल तुम्ही कसं ठरवलं आहे? स्थानिक उमेदवारावर काय कसे उमेदवार येतो त्याच्यावर अवलंबून असते। आता कधी एखादा उमेदवार त्यांच्याही फायद्याचा होऊ शकतं। काय म्हणजे अभ्यास न करता एखाद्या बावडट पोरासारखं बोलणं संजय राऊतला शोभत नाही। थोडं जीभ सांभाळून बोलत राहावं म्हणून त्यांना। रोहित पवार देखील असं म्हणा की तुम्ही संघर्षातून तयार झालेले नेते आहात। राजू शेट्टी असेल, तुम्ही असेल, तर कुठेतरी भाजपला फायदा होण्यासाठी त्यांना असं सांगावं आम्ही लढूच नाही म्हणून। असं डिक्लेअर करा का आम्ही संघर्षातून आलोय, तुम्ही सतरंजा उचलत चला आणि आम्ही लढतोय। हे काय प्रकार आहे? ते म्हणतात की सुपारी देणारे। माझं असं मत आहे, अशा बोलून चालत नाही। कसं आहे, आखरी मतदार ठरवतं ना, तिसरा आहे का दुसरा आहे का चौथा आहे, तो मतदाराला अधिकार आहे। यांना कसं काय अधिकार दिला कोणा? हे चांगलं नाही आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं। तुम्ही काय केलं आतापर्यंत देशामध्ये? तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता केंद्रात होती। 75 वर्ष 50 वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये तिथे होतात। स्वामीनाथन आयोगाची शिफारस तुम्हीच केली, का मान्य झाली नाही? राज्यामध्ये आम्ही पाहतोय इथे राज्य तुमच्या हाती होतंय, का मुसलमानाला आरक्षण दिलं नाही तुम्ही? एक मुसलमानांचे मतं घेता आले, तुम्हाला आरक्षण नाही देता आलं। तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला उतरावं लागतं। भाजप काय आणि काँग्रेस काय, दोनही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, हे काही वेगळं नाही आहे। आणि आम्ही जनतेच्या हक्का खातीर उभा आहो। मी आलो तिसरा पक्ष म्हणून माझ्या मतदारसंघात निवडून। मग यांचं ऐकलं असतं तर मी आमदार झालो असतो का? यांचं म्हणणं एकतर राहा राष्ट्रवादीत भाजपात, नाहीतर शिवसेनेत। तिसरा पक्ष तुम्ही उभा करा, याच्या बापाचा आहे महाराष्ट्र। या आघाडीमध्ये मनोज जरांगे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, यांना देखील आमंत्रित? हे मला माहीत नाही, मी तो धंदा करत नाही। काय असेल जे असेल, या आघाडीत लोक असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, कष्टकारी लोक असेल, आणि आम्ही वचपा व्यवस्थित काढू। ज्यानं कांद्याला भाव दिला नाही त्याची सोलू काढू। आम्ही इथं सगळ्यांना आळवं घेऊ, आम्ही मुद्दे घेऊन जाणार। आम्हाला सत्ता हे काही आम्हाला महत्त्वाचं नाही आहे। आणि त्याच्यासाठी या सगळे प्रश्न घेऊन आजही आपण पाहतोय काय हाल आहे तुमच्या शिक्षण व्यवस्थेचे, काय जिल्हा परिषदेची शाळा, कशी आरोग्याची व्यवस्था सांगावं काँग्रेसवाल्यानं आणि भाजपवाल्यानं सांगावं। सगळ्या 288 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी काय असणार असेल, जशी व्यवस्था पलटन। आता हे 6 पक्ष एकत्र लढतं, याच्यातले 4 आमच्याकडे येणारच आहे ना, कुठे जाणार आहे ते? शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन केलं होतं, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आता आम्ही एका कालव्याला काहीतरी पाणी भेटत नव्हतं, त्यावेळेस आमचं इथून काहीतरी CM ते PM मोदींच्या घरावर आम्ही मोर्चा काढला होता। त्या दरम्यान काही शेतकरी आले, त्यांना 3-3 वर्षापासून पाणी भेटत नव्हतं। आज त्यांना पाणी भेटतं। आम्ही तारखेवर येतो, पण त्या तारखेवर येण्यात त्याच्या शेतात। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।